बर्फ शोधण्याच्या नादात अख्खं पहलगाव हुडकून काढलं. मग निराश मनाने दुसऱ्या दिवशी आम्ही निघालो श्रीनगरकडे. पहलगाव ते श्रीनगर हे अंतर 90 किलोमीटर आहे. बसच्या प्रवासात 6 ते 7 तास गेले. श्रीनगरला पोहोचलो तोपर्यंत संध्याकाळ झाली होती. हॉटेलला चेक इन करून आराम केला. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर हॉटेल सोडले. आज पाहायचं होतं सोनमर्ग. राजधानी श्रीनगर पासून 80 किलोमीटर दूर. येथे जवळपास पोचायला 3 तास लागणार होते. हे 3 तास बसमध्ये बसून हिमालयाचे सौंदर्य पाहण्यात गेले आणि आम्ही सोनमर्गला येऊन पोहोचलो. येथेही पहलगाव सारखंच आम्हाला साईट सीनसाठी लोकल्सच्या गाड्या बुक कराव्या लागल्या. गाडीत बसल्या बसल्या ट्रिपसागावर सोनमार्गबद्दलची माहिती मिळवली आणि आज जी स्थळे पाहायची होती त्याची एक यादी तयार केली. गाडीने आम्हाला पहिल्या स्टॉपवरती आणून सोडले. ही होती एक झिपलाईन. आता एवढ्या थंडीत या झिपलाईनवरती ॲडव्हेंचर करण्याचे धाडस कोणालाही करवले नाही. थोडा वेळ येथील निसर्ग सौंदर्य अनुभवण्यात आणि फोटो काढण्यात गेला. तसं बर्फवृष्टी न झाल्यामुळे इथे पहलगाव सारखंच होणार होतं, म्हणून ट्रिपसागावरून काही मोजक्या ठिकाणांची माहिती मिळवली. पहिला स्टॉप ठरला जोजिला पास आणि काश्मीरचे शेवटचे गाव, जिथून लेह लडाख सुरू होतो. या पासवरून जात असताना प्रत्येक वळणावर निसर्गाची चित्तथरारक दृश्य आम्हाला दिसत होती. हा रस्ता राजधानी श्रीनगरला लेह लडाख बरोबर जोडतो. हा पास उतरून आपण कारगिलला पोहोचू शकतो. हिवाळ्यात बर्फ पडल्यावर हा रस्ता पूर्णपणे बंद करण्यात येतो. येथे आता भुयारी मार्गाचे काम चालू आहे. वाटेत जात असताना गाडी एका नदीकाठी वळवली. काही वेळ इथे शांततेत गेला. बाजूला असलेल्या हॉटेलमध्ये चहा नाश्ता करून घेतला. तुम्ही सलमान खान याचा बजरंगी भाईजान हा चित्रपट जर पाहिला असेल तर त्याचा शेवट येथेच शूट झाला आहे, अशी माहिती आमच्या ड्रायव्हरने सांगितली. इथून पुढे आम्ही काश्मीर राज्याच्या शेवटच्या गावातून निघत अमरनाथ यात्रेच्या बेस कॅम्पवर येऊन पोहोचलो. पहलगाव सारखंच येथूनही अमरनाथ यात्रेची सुरुवात होते. येथून तुम्ही एका दिवसात यात्रा पूर्ण करून परत येऊ शकता. हे सर्व पाहून झाल्यानंतर आम्ही निघालो आजच्या शेवटच्या पॉईंटकडे. पुन्हा या वळणावळणाच्या रस्त्यावरून आम्ही परतीचा प्रवास सुरू केला. या पासेसमधून कॉर्नरिंग करत बाईकवर काय फील येईल याचा विचार माझ्या मनात येऊन गेला. आम्ही येऊन पोचलो आजच्या शेवटच्या डेस्टिनेशनवरती, थाजिवास ग्लेशियरला. या ट्रिपची खरी सार्थकता या पॉइंटवर आल्यावर झाली. काश्मीरला येऊन बर्फाचे दर्शन झाले. क्षणाचाही विलंब न करता समोर असलेल्या डोंगरावरती चढ सुरू केला. घसरणारे पाय पाहून थोडंसं मध्ये थांबलो. काही वेळ फोटोग्राफीमध्ये गेला. त्यानंतर आमच्या मोठ्यांपासून लहानांपर्यंत सर्वांनी या ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीची मजा घेतली.
सोनमर्ग एक्सप्लोर करता करता आता संध्याकाळ होत आली होती. आम्ही येऊन बसमध्ये बसलो आणि श्रीनगरकडे आमचा प्रवास सुरू केला. श्रीनगरला पोहोचता पोहोचता रात्र झाली. दुसऱ्या दिवशी आमची बस निघाली गुलमर्गकडे. श्रीनगरपासून 60 किलोमीटर दूर. येथे पोचायला 3 तास लागणार होते. गुलमर्गला येऊन पोहोचलो. बसने आम्हाला पार्किंगमध्ये सोडले. येथून आता 1 किलोमीटर चालत जायचं होतं. बाजूला असलेले गोल्फ कोर्स, हॉटेल्स हे सर्व पाहत आम्ही पायी निघालो. गुलमर्गमध्ये येण्याचे मुख्य कारण म्हणजे गंडोला. या बर्फ बघायच्या नादापायी आम्ही गुलमर्गला असलेल्या रोपवेचे दोन्ही फेजची बुकिंग आधीच केली होती. समुद्रसपाटीपासून 8,000 फूट उंचीवर असलेले हे ठिकाण. गंडोला केबल कारमधून येथे 2 टप्प्यात थेट 13,000 ते 15,000 फुटांची उंची गाठता येते. ही जगातील सर्वात अधिक उंचीवरील केबल कार आहे. गुलमर्गला तुम्ही कोणत्याही मोसमात भेट देऊ शकता. आम्ही रोपवेच्या लाईनमध्ये लागलो आणि पहिल्या फेजसाठी रोपवे घेतली. ऐन हिवाळ्यात बर्फांच्या उंच पर्वतांवरून स्कीइंगचा आनंद घेण्यासाठी परदेशी पर्यटकांची येथे मोठी गर्दी होते. आसपासचा परिसर डोळ्यात साठवत कधी 10,000 फुटांवरती येऊन पोहोचलो ते समजलेही नाही. हा पहिला टप्पा. पहिल्या टप्प्यावर स्कीइंग करण्याच्या अनेक सोयी उपलब्ध आहेत, पण बर्फवृष्टी न झाल्याने त्या अजूनही चालू झाल्या नव्हत्या. येथे न थांबता आम्ही सरळ आणखी वरती जायचं ठरवलं. दुसरा टप्पा आपल्याला जवळजवळ 14,000 फुटांवरती नेतो. चहूकडे पांढरा शुभ्र बर्फ दिसत होता. रोपवेतून बाहेर निघालो तेव्हा थंडगार वारा सुटला होता. काही वेळ या सर्वोच्च शिखरावर मस्त फोटो काढण्यात गेला. येथेही घसरणारे पाय बघून जास्त वर चढण्याची हिंमत झाली नाही. थंडीचा कडाका एवढा होता की येथे जास्त वेळ थांबता आले नाही. आम्ही परतीसाठी रोपवे घेतली. पुन्हा ते पांढऱ्या बर्फात न्हाऊन निघालेले पर्वत पाहत
खालपर्यंतचा प्रवास सुरू केला. रोपवेतून बाहेर येत पार्किंगपर्यंत पायी निघालो. पार्किंगच्या बाजूलाच राणी मंदिर म्हणून एक शंकराचे मंदिर आहे. हे पाहण्यासाठी ह्या पायऱ्या घेतल्या. राणी मंदिर, ज्याला शिव मंदिर म्हणूनही ओळखले जाते, हे गुलमर्गच्या सर्वात प्रसिद्ध पवित्र स्थळांपैकी एक आहे. या मंदिरात दर्शन घेऊन काही वेळ इथेच बसलो. संध्याकाळ होत आली होती. आमच्या बसने आता श्रीनगरचा प्रवास सुरू केला.